गीतेची संथा घ्यायची, कारण आपण बनेल ना. आपण कसं आहे की बेकार वृत्ती आपली. गावबा कोरी पाटी होता. गावबान सांगितलं मला पुरणपोळी खायची. नाथान पाहिलं शुद्ध आहे, कोरी पाटी आहे. गावबा तू काय करशील रे इथे? गीता शिकायची का भावार्थ रामायण श्रवण करशील का भागवत ऐकशील? त्याने सांगितलं बाबा ह्या भानगडीत काही मला पडू नका, मला फक्त पुरणपोळी काय गरजा होती. इथे चटाई टाकशील का त्या पोथीच्या अगोदर? नाही, मी फक्त पुरणपोळी खाणार आणि एक काम करीन, भानुदास एकनाथ भानुदा तुमच्या नावाचा जप करील, बाकी मला काय माहिती नाही. निष्ठा गुरुश्रद्धा. गावबानं आता ते नाथाचा दरबार होता. मी सकाळी नाथाचे तिथे कीर्तन करून आलो आज. कारण नाथ आधी भौतिक दृष्टीनं जागीरदार होते, आध्यात्मिक दृष्टीनं भानुदासाचे पुढे महाविष्णूचा अवतार होते. आणि आधिदैविक सांगू तुम्हाला, कुठल्याही संताच्या घरी देवाने 36 वर्ष काम केलं नाही. केलं पण सिजनेबल केलं. कसं केलंय? सावता महाराजाला खुरपं लागलं पण पावसाळ्यात. चोखो महाराजांच्या पद्धतीचं बाळंतपण केलं पण 1.25 महिना. पण सलग 36 वर्ष पाणी वाहण्याचं काम नाथाच्या घरी केलं. आणि त्यांचं काय असं थोडंच होतं. मग एक नैवेद्य गंगेला जायचा, गोदावरीला. एक नैवेद्य पांडुरंगाला जायचा आणि एक नैवेद्य त्या ग्रंथाला जायचा. आणि नैवेद्य म्हणजे पुरणपोळी अशी मोठी. आणि देवाला दाखवायचं, कुटका मोडाचं पाणी फिरायचं आणि गावा नेऊन खायचं. आता आपल्या ह्या माता भगिनी देवाला फसवी दे, निवद करते. निवद नैवेद्य नाही ते. आता का निवद हे का काय आहे? मग तुम्हाला गावरान तू चांगली पोळी आणि देवाला एवढा सण. इतकं गेलेलं समजतो आपण ते देवा. त्याच्यामुळे देव पावत नाही ना आपल्याला. गावगान करायचं 6-7 वर्ष झाले. मग ते शिकणारे पोरं सगळे आमच्यासारखे, यांच्यासारखे बनवणाऱ्यासारखे. ए गावबा खुशाल झोपत बेटे पुरणपोळी खाऊन खाली थोडस हरिपाठ म्हणायला चल, रामायण ऐकायला चल, काहीतरी करणं. नुसता पुरणपोळी खातो झोपतो. त्याने सांगितलं ज्याची गाडी बिघडली त्यानं गॅरेजला लावायची. आपली गाडी बिघडली नाही आणि आपल्याला काही दुरुस्तीची गरज नाही. नाथ महाराज मला वायाला जाऊ देणार एवढा संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भाविदास त्यांचा. नाथांची प्रकृती थोडी खालावली. नाथाने गावातील एका पंडिताला सांगितलं की दररोज येऊन इथं आमचं पोथी वाचत जा. जसं आता गुरुजीला बसतायत म्हणून खुर्चीवर बसले तर नाथ बाबा असं पुढं बसायचे असे. आणि त्या पंडिताने यायचं आणि नाथांच्या व्यासपीठावर बसण्याच्या अगोदर नाथांचं दर्शन घ्यायचं. आणि नाथाने त्याच्या पाठीवरती काय काय असा हात ठेवायचा. पण त्याच्या आत एवढा अहंकार होता की माझ्यासारखा पंडित या परिसरात नाही. आणि नाथांचं दुर्दैव की त्यांची आता तब्येत बरोबर नाही तर मला या ठिकाणी पोथी सांगायचा काय की प्रसंग आला. त्याने एक दिवस विचार केला जर मी नाही गेलो तर नक्की आमचा उपक्रम बंद पडेल. म्हणून एक दिवस 9 वाजले आला नाही. गावाला सांगितलं जाय पंडिताला बोलाव. गावाला गेले, हो देवा चला ना. नाही माझी प्रकृती बरोबर नाही. आला म्हणे बाबा ते येत नाही म्हणे. जा म्हणे डबल बोला म्हणे, तरी येत नाही म्हणे. आणि मग महाराज ते पंडित येत नाहीये. आणि म्हणून ज्यांनी 12 वर्ष श्रवण केलं, अभ्यासाचं चिंतन केलं, मनन केलं, त्या सगळ्या विद्यार्थ्याचे त्या ठिकाणी कान टावकारले की आज आपल्याला प्रवचन सांगण्यासाठी, पोथी सांगण्यासाठी नाथ बाबा कोणाला आज्ञा करतात आणि कोणाचं भाग्य उजळतं. सगळे बसले, सगळे आतुर होते की पंडित येत नाहीये आणि नाथ महाराज कोणाला आज्ञा करतात की तुम्ही भागवत सांगा किंवा रामायण सांगा. आल्यानंतर म्हणे बाबा ते काही येत नाही म्हणे. आणि नाथ महाराजांनी सज्जनानं गावोबाकडे बघितलं आणि गावोबा सांगितलं करे गावोबा तू पोथी सांगतो का? बाकीच्यांना एकदम आवाज झाली. महाराज यानं आयुष्यभर पुरणपोळी खाल्ली. नाथ त्याला काय समोर आले की पोथी सांग. सगळ्यांनी विचार केला की काय करावं आता. नाथांचं मला वाटतं वय झालं, त्यांना ती असा विचार करू लागले. गावानं सांगितलं की बाबा आपली जर कृपा असेल तर मी ती पोथी सांगू शकतो. आणि सज्जनांनो गावबाने त्या पंडिताची त्या ठिकाणी नुसती काय केली की नक्कल केली. कशी नक्कल केली? पंडित येऊन नाथांचं दर्शन घेऊन व्यासपीठावर बसत होता
आणि म्हणून गावाला वाटलं आता आपण नाथांचं दर्शन घेऊ आणि गादीवर बसू. जो हात पंडिताच्या पाठीवर 2 वर्षापासून रोज पडत होता, पण आज अहंकार असल्यामुळे वर हात कोरडा होता. आणि गावा दर्शन घेतलं ना, आणि नाथाने नुसता हात ठेवल्याबरोबर कृपा कटाक्ष निहाळिले आपल्या पदिबळी सविले बाप रखुमा देवर विठ्ठले भक्ता दिले. महाराज म्हणतात तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा. आणि सज्जन तुम्हाला आश्चर्य वाटेल की अर्ध रामायण हे गावबानं लिहिलेलं आहे, पण हे नाथाचं आहे का गावबाचं आहे हे ओळखायला येत नाही. काय केलं व त्यांनी कोणती साधना संपादन केली, तर फक्त कृपा संपादन केली. विठाला म्हणून महाराज म्हणतात सत्य गुरु राये कृपा मज केली बरी नाही घडली सेवा काही. आणि त्या कृपेचे शास्त्राने 4 प्रकार सांगितलेले आहे. ईश्वर कृपा, त्याच्यानंतर शास्त्र कृपा, गुरु कृपा आणि अंतकरण कृपा. ध्यानात ठेवा बरं का. आणि इतक्या जर ध्यानात ठेवायला काहीच लागणार नाही, पण तुम्हाला वाटतं काय गरज आहे आपल्याला. हे 4च कृपा. पहिली कृपा कोणती? ईश्वराची. आपण तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाती वीरा पूजा केली होया परा तोषा लागी. तुका म्हणे घालू तुका म्हणे याला म्हणायचं ईश्वर अर्पण